वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सबप्रभा निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून या गावची ग्रामदेवस श्रीदेवी भगवतीला वंदन करून श्रीदेवी सत्यदेवीला वंदन करून व सर्व देवतांना वंदन करून पेंडेम प्रीमियर लीग 2024 हा क्रिकेट रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आपण पाहतोय. PPL या नावानं संबोधल्याने क्रिकेट स्पर्धा पर्व 9 या स्पर्धेचा आणि पहिला सामना मैदानावर रंगतोय. जॉइंट फायटर्स आगारवाडा विपक्ष या मैदानावर गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघ हे दोन क्रिकेट संघ आज लढत करतायत. तिन्ही पंचांना हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मोहित गावकर सुरुवात करेल. स्ट्राइकला शुभम. पहिला चेंडूवर बॅकफुटला जाऊन जागा बनवली. चौकारानं आगाज केलाय. शुभम जान मैदानावर. सिद्धेश नाईक आणि शुभम ही जोडी मैदानावर. जॉइंट फायटर्स आगार क्रिकेट संघाची गोलंदाजी. स्ट्राइकला शुभम. पहिला चेंडूवर बॅकफुटला जाऊन जागा बनवली. चौकारानं आगाज केलाय. शुभम जान मैदानावर. सन्माननीय सुशांत साळगावकर यांचं आगमन आपलं सहर्ष स्वागत या पेंडेम प्रीमियर लीग चौथ्या दिवशी या मैदानावर. पुन्हा एकदा खराब चेंडू. अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू दंडात्मक केलाय. ते मात्र गोलंदाजाला बाउन्सची खूण पण पंचांनी दाखवली आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर. बहुतेक करून पहिल्या सामन्यामध्ये संघाचा तारणार प्रतिनिधित्व करणारा अप्पालीची कमी आहे. बहुतेक करून हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न. सन्मान द्यायचा होता कारण एका पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. त्यानंतर सन्मानजनक क्रिकेट खेळावा. कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक हे अधिभारीय पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या खराब चेंडूवर एक मोठा फटका शुभम शहाच्या चेंडू फळीतून आपण बघितलाय. सफल होऊन सुंदर फटका आपल्याला बघायला. शेवटच्या क्षणी या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूंची शर्यत आहे. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळलीत आणि 2 धावा जमवत या धावफलकावर आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावर. स्विजिटचा फटका डोळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केले पाहिजे साठी. डोळण्याचा प्रयत्न. सात धावा धावफलकावर. सरळ बॅटने धावा येत आहेत. जॉइंट फायटर्स आगार क्रिकेट संघाच्या कोट्यातून दुसऱ्या बाजूने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. मोठा फटका मैदानावर बसला. शुभम जाची मैदानावर धोक्याची घंटा वाजली आहे. फसलेला फटका या मैदानावर. शुभम माघारी परतला एका चौकारा जोरावर आणि ज्या कामासाठी मोहित गावकर आणलं होतं ते काम मोहितने केलंय मैदानावर. मोठा फटका मैदानावर बसला. शुभम जाची मैदानावर. मोठा फटका टोलवावा हा शुभमचा इरादा असफल राहिलाय. ताकद अपूर्ण, आत्मविश्वास जास्त. उंची घेतलेला चेंडू लांबी नव्हती. त्या ठिकाणी प्रोटेक्शन तैनात होतं आणि झेलबादच्या स्वरूपात माघारी परतला. थोडासा निराश मनात माघारी बदोय. दिमाखात सुरुवात केली होती मैदानावर शुभमनं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर विजय आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावर. सुंदर स्कोरिंग पहिल्या दिवसापासून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम आणि त्याचबरोबर धीरज पालियेकर आणि त्रिवेणी साबंत, आकाश उर्फ डंबा बॉल बॉयज. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता.
गती परिवर्तनवाले चेंडू काम करून गेले आहेत मोहित गावकरसाठी या मैदानावर गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघासाठी पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात या मैदानावर दिमाखात केली होती ती मात्र चौकारानं मैदानावर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये दुसऱ्या बाजूने या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने वाटलं होतं शुभम या मैदानावर जलवा करायला सुरुवात करायला पटका फसला. धावगती संत गतीनं आपल्याला बघायला मिळाली आहे. 1 बाद 7 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. कालच्या सत्रात या मैदानावर रजत कुडाळकरनं हे मैदान गाजवलं आहे तर दुसऱ्या बाजूला गणेश कुबलनं 5 चेंडूवर 5 मोठे फटके टोलावले आहेत. साहिल वांगणकरनं हे मैदान गाजवलं आहे. संजय नाईकच्या 22 चेंडू 50 धावा 13 चेंडू 50 धावा रजत कुडाळकर. गौरेश सावळ देसाईनं हे मैदान गाजवलं. त्याचबरोबर साईश जोरे या मैदानावर गौरेश नागवेकरची सुंदर गोलंदाजी 2 धावांचे ध्रुव ओव्हर आपण बघितले आहे. अमीर गडेकरची सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. कालचा दिवस जर या मैदानावर आपला दबदबा गाजवलाय तो खेळाडू आपण पाहतोय रजत कुडाळकर. सोहेल शेखची सुंदर गोलंदाजी. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. सिद्धेश नाईकनं हात खोलले आहेत. खराब चेंडूवर आक्रमण टीम स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांचा. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. सिद्धेश नाईकनं हात खोलले आहेत. खराब चेंडूवर सिद्धूनं आक्रमण केलंय मैदानावर. सिद्धेश नाईक अंपायर रजत कुडाळकरचं स्वागत. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. थोडस बुसका टक टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. सन्मान दिलाय चेंडूला. निर्धाव चेंडूचा सांख्यिक धावपलकावर दुहेरी धावसंख्येने परावर्तित झालाय. 13 धावा धावपलकावर आपण पाहतोय. आज संघाच्या सर सेनापतीची कमी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटकावण्याचा प्रयत्न होता. मोठे फटके टोलवायचे देणाऱ्या कालखंडात रोखून ठेवलंय मैदानावर. अप्पाली कलंगुटकरची कमी दिसते गणपती वॉरियर्स वसरीम क्रिकेट संघासाठी. येणाऱ्या कालखंडामध्ये गोलंदाजांना प्रभावशील गोलंदाजी करावी लागेल कारण अप्पाली फिरकीचा जादूगार आहे. त्याची कमतरता गणपती वॉरियर्स वसरीम क्रिकेट संघाला प्रतिस्पर्धी संघानं जलवा सुरुवातीपासून केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रयत्न होता. धाव घ्यायची की न घ्यायची विजयने सांगितलंय. नको धोका पत्करायचं नाही आहे मैदानावर. जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघ आपण पाहतोय सांघिक धावपलकावर स्थिरावलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर रजत कुडाळकरनं कमबॅक केले. गोलंदाजीला सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले. 4 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. हा लेखाचोखा आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 धावा धावपलकावर एका गडीच्या मोबदल्यात आगरवाडा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी फिंगर रोल केले कारण पहिला चेंडू वेगवान पद्धती त्यावर वेगवान पद्धतीचा फटका प्रत्युत्तर सिद्धेश नाईकनं दिला आणि त्यानंतर मैदानावर फिरकीच्या जादूगारानं शेवटच्या रजत कुडाळकरांना इरादे बदलले गेलेत आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ ब्रेक पद्धतीचे लेग ब्रेक पद्धतीचे बनले जात. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय मैदानावर. 14 धावा धावफलकावर. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू या मैदानावर डीप मिड विकेटला नो मॅच मध्ये दिसलाय. परतीचा प्रयत्न आहे तोपर्यंत दुहेरी धावसंख्या पूर्ण केली आहेत. या धावसंख्येनं दुसऱ्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 16 धावा धावपलकावर. प्रति षटकात 8च्या सरासरीनं मैदानावर जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स दूर कंडाम नितेश कांबळे आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला एका षटकारा जोरावर जो खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तो सिद्धेश नाईक नॉन स्ट्रायकर एला विजय शुभम माघारी परतलाय आणि नितेश कांबळे सज्ज आलाय पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावर प्रति षटकात आजच्या सरासरीने खेळतोय जॉईंट फायटर्स आग्रा क्रिकेट संघ. आजचा 4था दिवस या पेंडम प्रीमियर लीग PPL या नावाने संबोधली चालू क्रिकेट स्पर्धा पर्व 9 आणि आजचा 4था दिवस आपण पाहतोय. तगडे संघ 4थ्या दिवशी आपण या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. हलक्या हाताने दिशा दिली आहे कारण नितेश कांबळे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत करतोय आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केल्यानंतर फास्टर गोलंदाजाला फक्त दिशा द्यायची आहे हे सिद्धेशला माहिती आहे. सिद्धेशला माहिती आहे सलामीचा शुभम माघारी लवकर परतलाय त्यानंतर संयमी क्रिकेट खेळायचं आहे. मोठे फटके टोलवायचे आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजी अजूनही बाकी आहे पण प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी अपाली कलांगुटकरची कमतरता असेल कारण फिरकीचा जादूगार त्याचे 2 ओव्हर कुठेतरी राहिले म्हणजे नवीन गोलंदाजाला आज प्रथमतः कार्य करावं लागेल मैदानावर आणि त्याचा फायदा जॉईंट फायटर्स आग्रा क्रिकेट संघाचे फलंदाज वाट पाहत आहेत आणि नितेश कांबळे सज्ज आलाय पुन्हा एकदा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा झालाय. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर. धावा कशा येऊन सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावर विचार केला तर फलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी आहे आणि पोषक अशा खेळपट्टीवर सुरुवातीला 95 धावा पाहायचे आहेत. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका चमनी लगेच आपण पाहतोय. स्क्रीनवर क्षेत्ररक्षक आलाय. मोहित आपल्या स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू 3 धावा खर्च करतोय आतापर्यंत नितेश स्क्वेअरच्या स्वरूपात. 1 धावा सिद्धेश नाईक 1 मोठा फटका आणि त्याच्या साथीला 1-2 धावसंख्येच्या जोरावर विजय नॉन स्ट्रायकर एंडला. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक केली आहे तोपर्यंत एकेरी धावसंख्या. ह्या धावा पाहिजे मैदानावर. ह्या धावा जमवायचा आहेत कारण चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. संयमी क्रिकेट बरोबर सुंदर क्रिकेट पण खेळायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला प्रत्येक धाव प्रतिस्पर्धी संघाची वाचवायची आहे आणि त्यासाठी रणनीती आखतोय गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघ या मैदानावर. कोलवर टप्प्यावर चेंडू या मैदानावर पंचांकडे पायचीसाठी अपील केलं. यष्ट्यांच्या समोर आढळला गेला विजय आणि नितेश ने महत्वाचा ब्रेक देऊ जो संघासाठी एकेरी दुहेरी धावसंख्येसाठी माहीर म्हटला जात होता त्या खेळाडूला संधी दिली आहे आणि संधीचं सोनं या मैदानावर नितेश कांबळेने केलंय. महत्वाचा ब्रेक तो दिलाय लावून विजय माघारी परतलाय. आग्रा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना यष्ट्यांच्या समोर आढळला गेला. विजय माघारी परतलाय आणि नवीन खेळाडू ओव्हरसीज खेळाडू ज्याची गोलंदाजी अतिशय प्रभावशाली असते तो ऑलराऊंडर खेळाडू अमीर आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या मोठा फटका टोलवायचा होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 2 कड्यांच्या मोबदल्यात आलेखाचा गो आपण पाहतोय. कमबॅक करायचा आहे. अपालीची जरी कमी असली तरी कमतरता आम्ही दाखवून देणार नाही या मैदानावर हे इरादे स्पष्ट केले आहेत गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. सुंदर देखील आल्या आल्या ज्या फटक्याच्या शोधत होता तो फटका आपल्याला बघायला मिळालाय. ह्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक तिसऱ्याच्या एका सुंदर षटकाची आली सांगता 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाला प्रारंभ होईल आणि बघूया गोलंदाजी मार्कवर कोणाची वर्णे लागते आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रजत कुडाळकर सज्ज झालाय. मान्यवर कक्षाच्या एंडकडनं षटक क्रमांक चौथ्या षटकाला सुरुवात करेल आणि समोर आहे अमीर. आपण पाहतोय स्विजिटचा फटका टोलवायचा होता. इरादे होते अमीरचे या मैदानावर. सरळ बॅटने धावा येत आहेत पण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू हे निर्धाव चेंडू फायद्याचे पडत आहेत गणपती वॉरियर्स मसरीम क्रिकेट संघाला मैदानावर. खोलवर टप्प्यात चेंडू सुंदर फटका. स्वागत या मैदानावर. चेंडू सीमा रेषेबाहेरचा प्रयत्न आहे शेवटच्या क्षणापर्यंत. प्रथमतः वाटलं होतं चेंडू जातोय की बाहेर. मोहित गावकर आमच्या स्क्रीनवर आलाय. शेवटच्या क्षणापर्यंत हवेमध्ये त्यानं ताकद लावली आपल्या पूर्ण. खोलवर टप्प्यात चेंडू सुंदर फटका. स्वागत या मैदानावर. रेषेबाहेरचा प्रयत्न. बावीस धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय जमिनी लगतचा. फटका सुंदर होता अमिरीचा मैदानावर पण कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल ती मोहित गावकरला. मोहितला माहिती आहे धावा वाचवायचा आहे सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघाचे. फटका फसलाय. नोमॅ असल्यामुळे चेंडू विसरला तो क्षेत्ररक्षक आले स्क्रीनवर. एकेर धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर. याने संघासाठी 5 धावा वाचवल्यात. तो मोहित गावकर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आज मोहितचं कौतुक असेल. सुरुवात या मैदानावर गोलंदाजीनं केली. सुरुवात थोडीशी कडवी झाली पण कमबॅक केलंय मोहित गावकरनं. बॅकफुटला जाऊन सुंदर नेत्रदीपक लेदरवर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका आपण पाहतोय. कबर रिजनला 2 क्षेत्ररक्षकांची शर्यत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावर ताकद लावली आहे आणि संघासाठी या महत्वाच्या धावा वाचवल्या आहेत. गणपती वॉरियर्स वजरीम क्रिकेट संघाच्या कोठडीतून प्रथम क्षेत्ररक्षण करताना दाद द्यावी लागेल मैदानावर. आज ताकद लावली आहे. प्रथमतः म्हटलंय अपाली कलंगुटकरची कमी आहे पण ती कमतरता आम्ही नाही भासू देणार आहे. सांघिक धावफलकावर 26 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ग्लॅम्प फायटर्स सागर क्रिकेट संघ या मैदानावर धावांच्या शोधात आहे आणि प्रत्येक धाव एका बाजूनं सिद्धेश नाईकला महत्वाच्या जबाबदारीने खेळायचं आहे मैदानावर. प्लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केलाय गोलंदाजाला. बोनस पूर्व धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण 1 या धावसंख्येनं धावफलक 27 धावा धावफलकावर. मोठा फटका खराब चेंडू आक्रमण. थोडस पुढे टाकलेला चेंडू या मैदानावर आणि सुंदर फटक्यानं चौथ्या मोठा फटका खराब चेंडू आक्रमण. येणाऱ्या कालखंडामध्ये दुसऱ्या बाजूने या मैदानावर
उर्वरित 4 षटके आहेत. चौथ्या षटकात ध्रुव ओव्हर येणं बाकी आहे. कितपर्यंत मजल मारतोय जॉईंट फायटर्स आगळवाड क्रिकेट संघ की प्रतिस्पर्धी संघानं सुरुवातीपासून ताकद लावली आहे मैदानावर धावा रोखण्यासाठी. कितपत कमी धावसंख्या रोखतोय हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक रेडिओ आवाज सर अशोक चिराईक आमच्या मायक्रोफोनवर जोडले जात आहेत. आमचं दीपक आमचं दीपक कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ब्लू ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एकवट एकूण जाप दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे राजा कसले संगळ एक चारान तोडदी युवा शक्ती ही आमची फटी विकेट पर शपल होकर खेला, इस बार टॉप पेज लगा, स्लिप पर गेंद खड़ी हो गई और एक आसान सा मौका बना और तीसरा विकेट चला गया मैदान पर. 33 रन 3 विकेट के नुकसान पर. फॉलो कर खेला, इस बार टॉप पेज लगा, स्लिप पर गेंद खड़ी. मैदान पर स्ट्राइक पर. इस बार ज्यादा टर्न हुई, उछाल भी मिली और गेंद ऑप्टम से बाहर वाइड बॉल का इशारा है. अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 34 रनों पर. 5वां ओवर जारी है मैच का. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, लेकिन ज्यादा टर्न हुई. एक बार फिर से कट होकर बाहर की तरफ निकली और एक बार अंपायर ने बाहें फैला दी. वाइड बॉल के साथ एक सिंगल अतिरिक्त और बढ़ गया स्कोर के खाते में. गेंद ज्यादा टर्न हो रही है इस विकेट पर. मोहित सामने से दूर वाले छोर से इस ध्रुव ओवर में अपने बॉलिंग मार्ग पर. फिर से छोड़ा, शायद लगातार परेशानी. ऑप्टम से बाहर और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. दत्तराज और दत्तराज के साथ बल्लेबाजी करते हुए सिद्धेश नाइक. ये तेज गेंद थोड़ी सी और अच्छी लाइन पर एक बार डॉट गेंद. ध्रुव ओवर मैदान पर चलता हुआ, लेकिन इस ओवर में एक सफलता पहली गेंद पर वाइड बॉल और एक डॉट गेंद. सफल होकर बढ़िया शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. सफल होकर बढ़िया शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा
पर बहुत एक शानदार शॉट मिले, 6 रन स्कोर के खाते में। इस बार छोटी गेंद और एक बार फिर से तगड़ा शॉट, डीप लॉन्ग ऑन पर हवाई फायर, 6। इस बार छोटी गेंद और एक बार फिर से तगड़ा शॉट। दो बड़े शॉट लगातार, एक स्क्वायर लेग पर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और कहीं ना कहीं थोड़ी सी रनों की कमी महसूस हो रही थी। जायंट फाइटर आगे बढ़ा, क्रिकेट टीम का स्कोर आगे बढ़ा, 48, 48 रन टोटल। एक बार फिर से अच्छी गेंद काटा बदलती हुई ऑफ स्टंप पे टिप्पा खाने के बाद अच्छी लाइन पर कट होकर थोड़ी बाहर की तरफ निकली। खुद के व्यक्तिगत 12 पर बल्लेबाजी करते हुए दत्तराज स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर सिद्धेश नाइक और मोहित गांवकर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा खोद कर खेला हुआ शॉट, क्या एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, दो फील्डर गेंद के पीछे, गेंद लगभग चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए, और इन 4 रन के साथ अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा खोद कर खेला हुआ शॉट, क्या एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, दो फील्डर गेंद के पीछे, गेंद लगभग चली गई। आने वाले 3 ओवर का खेल बाकी, 5 ओवर, और 5 ओवर में टोटल स्कोर 52। शायद 3 ओवर में सोचते होगी जायंट फाइटर एक कम से कम 80, 85, 90 के आसपास का टोटल, एक अच्छा टोटल होगा 8 ओवर में, और देखना होगा कहां पर पहुंचती है आने वाले 3 ओवर में। महत्वपूर्ण ओवर रहेंगे और बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से। सुचित नांचे आ चुके गेंदबाजी पर, छोटी गेंद, शायद अच्छा मौका था लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ, और जब तक वाइडिश लॉन्ग ऑन से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 53 रनों पर, 53 पर। सुचित नांचे जो शुरू में लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट, अब ओवर द विकेट अपने लंबे रनअप के साथ फील्डिंग में बदलाव, डीप कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर ऑन साइड पर, एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर और एक, यानी शॉर्ट फाइन लेग, ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन। छोटी गेंद पुल किया, गेंद हवा में, मिड विकेट पर फील्डर, और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई। गैप में खेलने में असफल रहे, छोटी गेंद थी, पुल किया था, लेकिन मिड विकेट पर जो जाल बिछाया था, छोटी गेंद पुल किया, गेंद हवा में, मिड विकेट पर फील्डर, और इसी के साथ आदरणीय श्याम कामड़ी जिनका आगमन हो चुका है। आइए सर, श्याम कामड़ी आपसे रिक्वेस्ट है,
मंच पर आप तशरीफ रखिए। आपका हार्दिक हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स में से। और एक सफलता मिलती हुई टीम को बिल्कुल मेरे ख्याल से अब मौका था जो रन बनाने का, वहीं पर एक कीमती विकेट चटकाया सामने गणपति वॉरियर्स वज्रिम क्रिकेट टीम ने। और नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर सिद्धेश सिद्धेश दामाजी। एक 80 के आसपास तो जाना ही पड़ेगा इस मैच में, क्योंकि जिस फॉर्म में, जिस अंदाज में इस प्रतियोगिता में रजत कुडालकर खेल रहे हैं, तो एक बड़ा लक्ष्य रखना पड़ेगा। और मेरे ख्याल से कम 80 के आपको बाहर निकलना पड़ेगा। देखना होगा, फिलहाल अभी भी बाकी इस ओवर के बाद 2 ओवर का खेल बाकी है, और किस तरह से देखना होगा। आने वाली गेंद पर मुकाबला रहता है दोनों के बीच में। अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से राउंड विकेट लेफ्ट हैंडर बैटर के लिए, और सामने स्ट्राइक पर सिद्धेश दामाजी। ओ क्लीन बोल्ड, बोल्ड हुए उस पर। बहुत अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेला। ओ क्लीन बोल्ड। बोल्ड हुए 40 रन बना चुके हैं अब तक। और दूसरी ओर से रजत कुडालकर, वो भी 146 रन बना चुके हैं। तो दोनों बल्लेबाज बिल्कुल स्टार खिलाड़ी है, दिग्गज बल्लेबाज है। रजत कुडालकर अब तक 146 रन, साहिल वाइंगणकर 146 रन बना चुके हैं। और मेरे ख्याल से ये पूरी हम आपके लिए जानकारी जो दे रहे हैं, उसका पूरा क्रेडिट देना पड़ेगा हमारे स्कोरर धीरज पालियकर और कुमारी त्रिवेणी सावंत को। बहुत बहुत धन्यवाद आप दोनों का, क्योंकि ये पूरी जानकारी, दोनों बल्लेबाज 146 और इसी बीच में और एक नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान पर। नए बल्लेबाज मैदान पर आकाश नाइक, और ऑन हैट्रिक सुचित अपने बॉलिंग मार्ग पर हैट्रिक की गेंद लेकर 2 हैट्रिक हो चुके हैं इस टूर्नामेंट में अब तक। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल करीबी मामला, हल्का सा अपील, लेकिन बिल्कुल गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं था। स्नेहल मलिक और उसी के साथ रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ, 2 बल्लेबाजों ने इस प्रतियोगिता में हैट्रिक मुकम्मल की है। अच्छी गेंद ड्राइव किया इस बार। एक सिंगल बनेगा स्कोर के खाते में। बड़ी देर के बाद एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अपना खाता खोला इस 1 रन के साथ सिद्धेश दामाजी ने। और सामने लेफ्ट हैंडर बैटर आकाश नाइक, जिन्होंने खाता खोला। और सामने अब मात्र सामना करते हुए सिद्धेश नाइक शुरू से आ चुके हैं। एक आखिर तक रुकना पड़ेगा, बड़े शॉट लगाने पड़ेंगे। यह बहुत ही करारा शॉट, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर। एक बेमिसाल गजब का टाइमिंग, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। यह बहुत ही करारा शॉट, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर। तो मंच पर आगमन होता हुआ सर नितेश गडेकर साहब, जिनका आगमन हो चुका है। नितेश सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। और इसी बीच सामने नए ओवर की शुरुआत प्रीतेश मुरुड़कर आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। और इस बार खींचकर खेला शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर। एक आसान सा मौका मिला। मेरे ख्याल से ज्यादा मैं देख रहा हूं कि जायंट फाइटर आगरवाड़ा की बल्लेबाजी, थोड़ी सी ज्यादा जल्दबाजी मैदान पर दिखाई दी, और एक सफलता मिलते हुए विकेट चला गया। 6ठे विकेट का पतन, 60 रन 6 विकेट पर। 7वें ओवर की पहली गेंद का खेल समाप्त मैदान पर।
दर्शक जुड़ चुके हैं दोस्तों, आपके लिए जानकारी आप देख सकते हैं यूट्यूब पर मंच पर विराजमान सभी सम्मान्य अतिथि, और उन्हीं में से सर सुशांत साळगावकर, उन्हीं के साथ नीतीश गडेकर उनके बगल में बैठे हुए सर नीलेश कलंगुटकर, आप जरूर यूट्यूब पर देख सकते हैं। आपके सर सुहास सर वो भी आप देख रहे हैं। सर आप सभी का स्वागत है, सभी दर्शकों का। इसी बीच नए बल्लेबाज पॉली पर लेकर उड़ाया एक सनसनाता दंदनाता गगनचुंबी छक्का 6 रन के लिए। मिले 6 रन स्कोर के खाते में। फुल टॉस और इस बार सिर्फ दिशा दी, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। बैक टू बैक और इस बार सिर्फ दिशा दी, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद चली गई। मैं 80 की बात कर रहा था, 80 से आगे निकलेगी 85 90 तो एक फाइटिंग टोटल होगा मैदान पर। और अमीर गडेकर जैसे गेंदबाज है टीम के साथ, और उनके 2 ओवर बहुत मायने रखेंगे। देखना होगा लगातार 2 बड़े शॉट और स्कोर आगे बढ़ता हुआ इन 2 शॉट के साथ मैदान पर। 7वां ओवर चलता हुआ मैच का मैदान पर, और इस 7वें ओवर में एक सफलता के बाद 2 बड़े शॉट दिखाई देते हुए। देखना होगा फिर से फिलहाल आने वाली गेंद पर क्या होता है मैदान पर। स्कोर आगे निकला टोटल 72, 72 रन 6 विकेट पर, 72 लॉस ऑफ 6 विकेट। कमेंट्री बॉक्स में और एक हमारे स्कोरर कुमारी त्रिवेणी सावंत, और उन्हीं के साथ शादी के बाद जो कि पहली बार यहां पर दिखाई देती हुई सितारा। आपका भी स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, अच्छा कमबैक गेंदबाज का। एक यॉर्कर लेन की गेंद, बल्लेबाज को बिल्कुल खामोश रखा, मजबूर किया सम्मानजनक खेलने के लिए। और वही क्या बल्लेबाज ने अपने फॉलोथ्रू में गेंद को फील्ड करते और धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। बढ़िया शॉट इस बार ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला स्कोर में, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 73 लॉस ऑफ 6 विकेट। 73 रन 6 विकेट पर 7वां ओवर जारी है मैच का। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी ऑन साइड पर लेफ्ट हैंडर के लिए डीप स्क्वायर लेग, एक डीप लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर ऑफ साइड पर, एक शॉर्ट थर्ड मैन, एक गली, एक कवर पॉइंट, एक शॉर्ट फाइन लेग ऑन साइड पर, और राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छा क्रिकेट, अच्छी गेंदों को सम्मान दिया, एक सिंगल के लिए निकले, और जब तक कवर पॉइंट पर आते फील्डर गेंद को उठाते, नीतीश फील्ड करते, एक अच्छा थ्रो, 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 7 ओवर का खेल समाप्त हुआ, और 7वें ओवर की समाप्ति के बाद 74 टोटल लॉस ऑफ 6 विकेट। मैं दोनों टीमों की अगर बात करूंगा तो गणपति वॉरियर्स वजरी को ये ओवर बहुत अच्छा करना पड़ेगा। इस ओवर में कम रन देने पड़ेंगे सामने जायंट फाइटर आगरवाड़ा क्रिकेट टीम को। और जायंट फाइटर आगरवाड़ा की अगर मैं बात करूंगा, इस आखिरी ओवर में आपको 2 बड़े शॉट अभी भी चाहिए स्कोरिंग में। एक 85 के आसपास का टोटल इस विकेट पर फाइटिंग टोटल रहेगा, क्योंकि सीमेंट विकेट है, बहुत अच्छा विकेट है, और ये विकेट स्पॉन्सर किया है, वो भी यहां पर मैच को आनंद ले रहे सर मनोज हरमलकर, एक बार फिर से आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। दर्शकों में हमारे एक बेहतरीन कमेंटेटर श्याम कलंगुटकर, लेकिन उनकी आवाज आप इस मैच के बाद जो दूसरा मुकाबला होगा उस मैच के साथ आप उनकी आवाज जरूर सुनेंगे। और इसी बीच अंतिम ओवर, और देखना होगा अंतिम ओवर में क्या होता है। ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड बॉल के साथ सिंगल।
सर सुशांत साळगावकर और सर राजेश शिंगणापुरकर, ये दोनों अंपायर मैदान पर, उन्हीं के साथ सर अभिजीत तड़ेकर, ये तीसरे जो कि अंपायर इस टूर्नामेंट के साथ। फुल टॉस, क्या मिलेगा मौका कैच का? ओहो, एक आसान सा कैच छूटा, एक आसान कैच छूटा, लेकिन मैं कहूंगा यह आपके लिए 6 का मौका था। बल्लेबाज के लिए एक बड़े शॉट के लिए मौका दिया था, लेकिन फायदा नहीं उठा पाया। एक कमजोर शॉट था, आसान मौका निकला था, लेकिन कैच छूटा और जब तक गेंद फील्ड होती तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। आखिरी ओवर का खेल जारी है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक जोरदार अपील, और उस अपील को नकारते हुए एक्स्ट्रा कवर पर शॉट, एक्स्ट्रा कवर पर गेंद फील्ड होती हुई लेग बाइज का इशारा और मिला एक अतिरिक्त सिंगल स्कोर के खाते में। लेकिन जो बड़ा शॉट चाहिए अब तक वो नहीं दिखाई दे रहा है जायंट फाइटर अगरवाड़ा क्रिकेट टीम की ओर से। बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है सुचित नांचे इस आखिरी ओवर में, अपने बॉलिंग मार्ग पर राउंड विकेट अगली गेंद लेकर। ओ, यह गेंद फुल टॉस गेंद, इस ओवर में नो बॉल का इशारा अंपायर का। यह मौका आ चुका है फ्री हिट का, और देखना होगा अंपायर का इशारा हो चुका है फ्री हिट की गेंद, आने वाली गेंद फ्री हिट की गेंद। क्या होता है इस फ्री हिट की गेंद पर? बहुत अच्छी गेंद, डॉट गेंद, ओवर पिच जरूर थी, बल्ला भी घुमाया था ऑन साइड पर, लेकिन फ्री हिट की गेंद को अगर डॉट निकालने में सफल रहे तो गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी। सुचित नांचे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर आखिरी ओवर, और वो शॉट की तलाश में है दोनों बल्लेबाज जायंट फाइटर्स अगरवाड़ा क्रिकेट टीम। फुल टॉस उड़ाया सामने, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन पर, कमेंट्री बॉक्स से पीछे गेंद सीमा रेखा से बाहर। उड़ाया सामने, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन पर, कमेंट्री फुल टॉस उड़ाया सामने, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन पर, कमेंट्री थे 80 की कर रहे थे, 85 की कर रहे थे, 90 की कर रहे थे, और वहीं पर लगभग पहुंची 84 रन, 84, लॉस ऑफ 6 विकेट। ऑप्टम से बाहर इस ओवर में थोड़ा सा ज्यादा प्रेशर महसूस कर रहे सुचित नांचे, और अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 85 85 पर। और इस बार फिर से एक तगड़ा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। और इस बार फिर से एक तगड़ा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई। बल्लेबाजी है, मोहित गावकर है, नितेश कांबड़ी है, सलील नाइक उर्फ मुन्ना है, रजत कुडालकर है, सुचित नानसे है, तगड़ी बल्लेबाजी है, और उतनी बेहतरीन गेंदबाजी भी है। आमिर गड़ेकर है, शुभम झा है, और खास करके उनके मीडियम फास्टर जो लेफ्ट आर्म तेज गेंदबाज रमेश आनूर लेकर, उनकी भी गेंदबाजी काफी जो कि निर्णायक रहेगी इस पिच पर। फिलहाल देखना होगा आने वाले इस गेंद पर, लास्ट बॉल टू गो, छोटी गेंद, नहीं मिलेगा मौका, बहुत आगे गिरी, 1 रन। दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, रजत कुडालकर लॉन्ग ऑफ बाउंड्री से गेंद को उठाते, फील्ड करते, मिले 2 रन स्कोर के खाते में। 8 ओवर, और 8 ओवर में पहला मैच आज के चौथे दिन का जायंट फाइटर अगरवाड़ा और उन्हीं के साथ गणपति वॉरियर्स वज्री के बीच में चला।
और बल्लेबाजी को मौका मिला और बल्लेबाजी करते हुए एक अच्छा टोटल 93 93 रन 6 विकेट पर और टारगेट होगा मैच को जीतने के लिए 94 यानी 94 रनों का टारगेट होगा मैच को जीतने के लिए। जो जीतेगा वो आने वाला मैच खेलेगा सत्या देवी फ्रेंड सर्कल नैबा क्रिकेट टीम के साथ। दोस्तों एक छोटा सा ब्रेक और इस ब्रेक के साथ एक बार फिर से माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं आगे का हाल सुनाते हुए योगेश परब के साथ। थैंक यू, धन्यवाद डीजे। थोड़ी सी बल्लेबाजी की जानकारी, बहुत अच्छी बल्लेबाजी रही सिद्धेश नाइक की, 40 रन बनाए, एक संयम के साथ खेला मैदान पर। सामने लगातार विकेट खो रही थी टीम, लेकिन एक संयम के साथ 5 छक्के लगाए और 40 रन बनाए और अच्छा साथ दिया जो दिया। संतोष ने 2 छक्के के साथ 13 रन और दत्तराज उर्फ साई जिन्होंने 2 छक्के और एक चौका लगाकर 16 रनों का योगदान दिया। शुरू में बहुत अच्छी मोहित गावकर ने काफी प्रभावित किया था, पावर प्ले में सिर्फ 7 रन दिए थे। नितेश कांबड़ी भी बहुत अच्छा स्पेल रहा था, 5 रन। रजत कुडालकर के पहले ओवर में 9 रन, लेकिन आखिर में 2 बड़े शॉट और 7वें ओवर में भी 2 छक्के लगाए। तो ये था लेखा जोखा बल्लेबाजी गेंदबाजी का। चलिए 94 का टारगेट है, 94 रनों का टोटल मैच को जीतने के लिए। जो जीतेगा आने वाला मैच खेलेगा सत्या देवी फ्रेंड सर्कल नैबा क्रिकेट टीम के साथ। कौन जीतेगा, कौन उनके साथ मुकाबला करेगा, लेकिन उससे पहले कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर योगेश परब के साथ। धन्यवाद सर अशोकजी नाईक। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या इनिंगला मोहित गावकरनं महत्वाचा ब्रेक तो मिळवून दिला होता आणि त्यानंतर मैदानाबाहेर जायंट फायटर्स आग्रावर क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुंदर फलंदाजी सिद्धेश नाईकच्या 40 धावांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरुवातीपासून आपण आपल्याला बघायला मिळाला। आणि त्यानंतर येणाऱ्या कालखंडामध्ये गणपती वॉरियर्स वज्रीम क्रिकेट संघाचे या मैदानावर पाठलाग करायचा आहे 94व्या धावसंख्येचा। 93व्या धावसंख्येवर मसल मारतो आगारोर क्रिकेट संघ येणाऱ्या कालखंडामध्ये। आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर 94 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची बिनीची जोडी सलील नाईक उर्फ मुन्ना आणि कालच्या दिवसात ज्याची सुंदर चौफेर फटकेबाजी बघितले। 88 धावांची पहिल्या मॅचमध्ये बहारदार खेळी, 13 चेंडू 50 धावांची ज्यानं बहारदार खेळी केली, अर्धशतकी खेळी केली। तो रजत कुडाळकर संघाची रन मशीन आपण पाहतोय मैदानावर। पेंडेम प्रीमियर लीग 2024 पर्व 9 या स्पर्धेचं PPL या नावानं संबोधल्यानं क्रिकेट स्पर्धा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी महत्त्वाच्या लढतींना सुरुवात झाली आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं, ज्यानं ध्रुव ओव्हरला दर्शन बांदेकरला रोखून ठेवलं होतं। सलगचे 5 चेंडू निर्धाव शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका चौकरसाठी आला। तो फिरकीचा जादूगार गोवा राज्यातील आपण पाहतोय, ज्यानं गोलंदाजीनं तगड्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलाय। तो अमीर गडेकर सज्ज आलाय, समोर आहे रजत कुडाळकर। म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत, दोन्ही तगडे खेळाडू आहेत।
हलक्या हाताने घेऊन काढलाय. रजतला माहिती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये चांगल्या खेळाडूला सन्मान द्यायचा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मला थांबायचं आहे मैदानावर. तर दुसऱ्या बाजूने त्याला सलील नाईक उर्फ मुन्नाला साथ द्यायची आहे. एका ऑलराऊंडरची कमी आहे, पण प्रतिस्पर्धी संघानं फायटिंग टोटल सुरुवातीला उभी केली आहे. जॉईंट फायटर्स आग्रा क्रिकेट संघ या मैदानावर 94 या धावसंख्येसाठी बचाव करेल आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर 94 धावांचा पाठलाग या मैदानात करण्यासाठी गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाची सलामीची जोडी. मुन्ना सज्जाला स्ट्राईकला. आडव्या बॅटनं देखील पटका प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आहे. स्क्वेअर लेगला एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर. ह्या धावा पाहिजे सुरुवातीला. एकेरी दुहेरी धावसंख्या, त्यानंतर एखाद दुसरा मोठा पटका, कारण ध्रुव ओव्हरमध्ये आपण जास्तीत जास्त धावा जमवू शकतो. येणाऱ्या कालखंडात फलंदाजांना टिकून राहायचं आहे मैदानावर. तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर आगळ क्रिकेट संघ ताकद लावतोय मैदानावर. धावांचा बचाव करायचा आहे. क्षेत्ररक्षण सुंदर सजवलंय मैदानावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले कडील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. फटका सुरेख पद्धतीचा आपल्याला बघायला मिळालाय. सिद्धेश नाईकची परतीची फेक आपल्याला बघायला मिळाली. निर्धाव चेंडू धावफलकावर. जेवढे निर्धाव चेंडू होतील तेवढा टाळ्यांचा आवाज आपल्याला आग्रा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. निर्धाव चेंडू थोडंसं निराशेचं वातावरण निर्माण करतील. गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू आपण बघितला. थोडंसं उंची घेतलेला चेंडू, जागा मिळवली. क्षेत्ररक्षण चेंडूची शर्यत आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर आपण पाहतोय. चौकारासाठी 25 गुण आली आहे. सुंदर चेंडू आपण बघितला. थोडंसं उंची घेतलेला चेंडू, जागा मिळवली. क्षेत्ररक्षण चेंडूची शर्यत आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर. हलक्या हाताने घेऊन काढतोय. पंचांकडे पायची सत्य अपील केलं होतं. पंचांनी लेग बाईच्या स्वरूपात एक धावी बहाल केली आहे. धावसंख्या एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर. शिवजीतचा फटका, ज्यासाठी प्रथम तास जरा मनात इरादे पक्के केले होते, तो पक्का फटका आपण बघितला आपल्या संघासाठी, गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघासाठी. कारण माहिती होतं शिवजीतचा फटका, ज्यासाठी प्रथम तास जरा मनात इरादे पक्के केले होते, तो क्रिकेट संघ या मैदानावर 94व्या धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि 94व्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी येणाऱ्या वेळामध्ये गोलंदाजीवर भर देत या मैदानावर अमीरवर 2 मोठे फटके चौकारांची लयलूट झाली आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी वर्णी लागली आहे. महत्वाच्या क्षणी जर 2 मोठे फटके टोलावले अष्टपैलू कामगिरी करणारा दत्तराज परब उर्फ साई परब सज्ज झाला. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल पुन्हा एकदा. धावफलकावर गोलंदाजी मार्कवर दत्तराज उर्फ साई परब सज्ज झालाय. पहिला चेंडू थोडासा गती परिवर्तन चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता रजतला. चेंडू पहिला चेंडू व्यवस्थितरित्या स्पर्श होत नाही. जर चेंडू पहिला चेंडू व्यवस्थित स्पर्श आला असता तर षटकाच्या चौकाराची मोहरी लागली असते. पण निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे साईना मैदानावर. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. साईला माहिती आहे रजत हा आक्रम आहे आणि रजत सुंदर खेळणारा खेळाडू रजत कुडाळकर
पण रजत कुडाळकर गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जर उभा राहिला मैदानावर तर सामना आपल्या बाजूने खेचून आणू शकतो, ही ताकद आहे त्याच्याकडे. जमिनीलगतचा फटका बघायला मिळतोय. मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीचं आपल्याला बघायला मिळालंय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर. गती परिवर्तन चेंडू या मैदानावर बरंच काही काम करून गेले आहेत. संघासाठी महत्वाचे ठरले आहेत, महत्वाचे घडी बाद झाले आहेत त्या गती परिवर्तनवर, कारण ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय मैदानावर. संघाचा कर्णधार आमच्या स्क्रीनवर आपण पाहतोय गोवर्धन गोवी. स्ट्राईकला सज्ज आलाय मुन्ना. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. साई नेहमी वेगावर सॉर होऊन गोलंदाजी पसंत करतोय, पण आज साईनं महत्वाच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर फिंगर रोल गेल्यात, गती परिवर्तन केलंय आणि गती परिवर्तनचे चेंडू हे एका बाजूने जॉईंट फायटर्स आगारवाडा क्रिकेट संघाला काम करून गेलेत मैदानावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं रिफ्ले आपल्याला बघायला मिळाला. महत्वाच्या षटकात 11 धावा जरूर निघाल्या आणि त्या दुसऱ्या बाजूने या मैदानावर साई बरफनं टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजीला ही सुरुवात केली आहे मैदानावर. आडव्या बॅटनं फटका, ज्या फटक्याच्या जो सुरुवातीपासून मुन्ना आहे त्या मुन्नाच्या बॅटमधून एकेरी धावसंख्येसाठी फटका निघालाय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर फक्त 2 धावा दिल्या आहेत अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकत 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 94 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघ, पण 94 धावांचा बचाव पण आम्हाला करायचा आहे हे साई परबला माहिती होतं. सलामीचा गोलंदाज थोडासा मागणा ठरला होता, पण कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावर आपण बघितली दत्तराज उर्फ साई परबच्या मैदानावर. वर गोलंदाज सज्ज आलाय रमेश आंदुर्लेकर. कॉमेंट्री बॉक्स दूर करण्यास सुरुवात करेल. समोर आहे मुन्ना, सलील नाईक समोर आहे. नॉन स्ट्रायकर एंडला एक चौकार आहे, जोरावर रजत कुडाळकर आहे. आता कार्य करावं लागेल गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाला. 13 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाला 11, त्यानंतर 2च धावा. साई परबची सुंदर गोलंदाजी आपण बघितल्या मैदानावर. खराब चेंडू पंच दंडात्मक करतील गोलंदाजाला. नो चेंडूचा इशारा, म्हणजे फ्रीडची संधी आहे मैदानावर रजत कुडाळकरला आणि या फ्रीडच्या संधी गमवायची नाही आहे गणपती वॉरियर्सच्या फलंदाजांना. आणि दुसऱ्या बाजूला या मैदानावर एक चेंडू तो चांगला टाक असे इरादे पक्के केले शुभमनं. रमेशला बहुतेक करून व्हाईट यॉर्कर करायचा होता सुरुवातीला, थोडासा ऑर्मप पद्धतीचा चेंडू आणि वेगावर सौर होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय. ताबा तुटला आणि अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू, या चेंडूवर 2 धावा निघत, बोनसच्या स्वरूपात 1 धाव निघत, 15 धावा धावफलकावर. फ्रीडवर देखण्याला गगनाला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय. रजत कुडाळकर ऑन फायर. फ्रीडवर देखण्याला गगनाला गवसणी घालणारा फटका पाहायला मिळतोय. रजत कुडाळकर. एकवीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. आक्रमण पसंत केलं. खोलवर टप्प्यावर चेंडू
यॉर्कर लाईन चेंडू आपल्याला बघायला सन्मान दिलाय रजतनं. रजतला माहिती आहे जोखीम पत्करायची नाही आहे. संघाच्या कर्णधाराची आज कमी आहे. कर्णधार पद माझ्याकडे आहे. आज मला या मैदानावर पावनखिंड लढवायची आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवर आक्रमण. एकेरी धावसंख्येनं 22 धावफलक. जे मोठ्या फटक्याची एका मोठ्या फटक्याची कमतरता होती गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाला, तो फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका जरूर आलाय. सुंदर गोलंदाजी, वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी. संघाच्या कर्णधारानं सांगितलंय कारण सुंदर गोलंदाजी केली तरच आपण विजय होऊ शकतो, कारण समोर तगडी फलंदाजी आहे आणि तेच ज्या हेतून उतरले आहेत गोलंदाज सर्व खेळाडू गॅन फायटर्स आग्रा क्रिकेट संघाचे आणि ताकद लावायला सुरुवात केली मैदानावर. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पॉलोत्रमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं, थोडंसं दूर ठेवलं चेंडू पळीपासून. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. रजत कुडाळकरचा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एका दुसऱ्या चौकाराच्या शोधात आहे बहुतेक करून रजत कुडाळकर आणि निर्धाव चेंडू धावफलकावर गणला गेलाय. निर्धाव चेंडूनं सांघिक धावफलक स्थिरावलाय 23 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावर मोठा फटका आपल्याला बघायला मिळालाय. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला प्लॉट मध्ये पाठवले षटकारासाठी आणि 6 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावर मोठा फटका आपल्याला बघायला मिळालाय. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला फटकार किती जाऊन रमेश येणाऱ्या कालखंडामध्ये रजतला लवकर माघारी पाठवायचा आहे आणि त्यासाठी त्याने त्यागले आहे जॉईंट फायटर्स आग्रावाडा क्रिकेट संघाच्या कोट्यातून. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल, रेक नेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू वन बाउंड सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. एका महागड्या षटकाची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल, रेक नेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू वन बाउंड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली पाहिजे. त्याला फक्त 2 धावा खर्च करत प्रतिस्पर्धी संघाच्या तगड्या खेळाडूंना रोखून ठेवलं होतं. दत्तराज परब उर्फ साई परब आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सुरुवात करेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर 33 धावा धावफलकावर. 94 धावसंख्येचा पाठलाग करतोय गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघ मैदानावर. आडव्या बॅटनं फटका जरूर बसला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमी धावसंख्येकडे वळली आहेत. परतीची फेक येईपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्यात. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35 धावा धावफलकावर. गती परिवर्तन, सुंदर फटका, जागा बनवली. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वन बाउंस सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. गती परिवर्तन, सुंदर फटका, जागा बनवली. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू
साई 2 चेंडूंवर 6 धावा खर्च केलेत. ज्या साई परबनं मैदानावर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यावर झल्ला बोल करावा हे इरादे सलीम नाईक उर्फ मुन्नाचे आपण बघितलेत आणि सुरुवात केली मैदानावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका गॅप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका गॅप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू जातोय बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघितल्यात. 35 धावानंतर एक मोठा फटका, 39 धावा आणि त्यानंतर एक मोठा फटका, 43 धावा धावफलकावर. स्विजिटचा फटका. स्विजिट मैदानावर काम करून गेलाय. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका. ज्या स्विजिटचा फटका. स्विजिट मैदानावर काम करून गेलाय. क्षेत्ररक्षकाला महागड्या षटकांना सुरुवात झाली आहे. रमेश अंदुर्लेकर थोडासा महागडा ठरलाय. पुढे सरसावत आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट जरूर केली आहे. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघाचे सांघिक 50 धावा या पूर्ण झाल्या आहेत. अजूनही 44 धावा पाहिजेच. हलक्या हाताने सुंदर क्रिकेट, कारण समोरचा खेळाडू आक्रमक झालाय. मला सुंदर क्रिकेट खेळायचं आहे. मैदानावर स्ट्राईक जास्तीत जास्त माझ्याकडे ठेवायची आहे. शेवटचा चेंडू होता. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 51 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू आहेत. 24 चेंडू. अजूनही मध्यंतराचा खेळ समाप्त झालाय. निम्म्या षटकांचा 4 षटकांचा. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 51 धावा बिनकड्यांच्या मोबदल्यात 94 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 चेंडू बाकी आहे. या 24 चेंडू ध्रुव ओव्हर येणं बाकी आहे आणि ध्रुव ओव्हरमध्ये धावांची लयलूट करावी. 24 चेंडू 43 धावांचं समीकरण असेल आणि बघूया रजत कुडाळकर आणि सलीम नाईक हे सितारे झळकायला सुरुवात झाली आहे आणि कशा पद्धतीने धावा जमवत आहेत की प्रतिस्पर्धी धावांपासून रोखतोय हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक आवाज ऐकूया सर अशोकजी नाईक. धन्यवाद योगेश. या स्पर्धेदरम्यान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अपाली कलंगुटकर यांचे वडील सन्माननीय आदरणीय सर अशोक करंगुटकर यांचं या ठिकाणी सामना बघतायत. सर आपल्याला विनंती असेल आपण प्लीज आमच्या मान्यवर कक्षात चला. आपल्याला विनंती सर प्लीज. तुमचं मनपूर्वक स्वागत या कॉमेंट्री बॉक्समधून आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आदरणीय अशोक करंगुटकर हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आमच्या मान्यवर कक्षात. चला बोलिया. ध्रुव षटकाचा इशारा झालाय और नए ओवर की पहली गेंद. छोटी गेंद इस बार पुल किया ऑन साइड पर मिड ऑन पर. फील्डर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में लेकिन रन के लिए नहीं निकले. जायंट फाइटर सागरवाड़ा की मैं बात करूंगा. विकेट की तलाश है मैच में. मैच अब आपको अगर मैच में वापस आना है तो आपको बहुत जल्द एक अच्छे स्पेल के साथ 2 विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे मैच में वापसी करने के लिए. देखो ना फिलहाल ये ध्रुव ओवर और ध्रुव ओवर में क्या होता है मैदान पर. ओवर पे चेक लेफ्ट टेक शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. सिक्सर. और पे चेक लेफ्ट टेक शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा. छोटे गेंद इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग पर और गेंद चली गई डीप स्क्वायर लेग पर सीमा रेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. गेंद इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग पर और
छोटी गेंद इस बार बहुत जल्दी पिक किया, पुलकेस बैकवर्ड स्क्वायर लेग पर और एक लाजवाब शॉट 6 रन के लिए। कैप्टन हम कॉल कर रहे हैं, आइए प्लीज सत्या देवी। गेंद इस बार बहुत जल्दी पिक किया, पुलकेस बैकवर्ड स्क्वायर लेग पर कीजिए 3 लगातार बड़े शॉट और स्कोर बड़ी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ ये ध्रुव ओवर जो टीम प्लीज आइए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। बल्ले का भीतरी किनारा, एक सिंगल शॉट फाइन लेग पर फील्डर और 1 रन मिल गया स्कोर के खाते में। तो इस सिंगल के साथ टोटल खेल समाप्त हुआ 5 ओवर का और 5 ओवर की समाप्ति के बाद 94 रनों के जवाब में टोटल स्कोर 71 71 रन। ओपनिंग जोड़ी के बीच में एक बहुत अच्छी साझेदारी मैदान पर बनती हुई 71 विदाउट लॉस 5 ओवर का खेल समाप्त हुआ। परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से आकाश नाइक आ चुके हैं। फुल टॉस गेंद बाहरी किनारा, थर्ड मैन पर फील्डर को बीट करते हुए गेंद बाउंड्री लाइन पर निकली, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। फुल बाहरी किनारा, थर्ड मैन पर फील्डर को बीट करते हुए गेंद बाउंड्री लाइन पर निकली, 4 रनों पर बहुत ही धुआंधार शानदार बल्लेबाजी रजत कुडालकर स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। अच्छा शॉट गेंद हवा में लॉन्ग अप बाउंड्री पर, लेकिन कोई मौका नहीं थे। जोरदार तालियां रजत कुडालकर के 50 रन पूरे हुए। जो दर्शक YouTube पर जुड़ चुके हैं बिल्कुल वो देखते होंगे कि हमारे कैमरामैन ओमकार सावंत और आदित्य बिल्कुल रजत कुडालकर की छवि दिखाई देते हुए 21 गेंदों में ये 50 रन बनाए रजत कुडालकर ने। बहुत अच्छी बल्लेबाजी, थोड़ी सी कमी महसूस हो रही थी अपालिक अलंगोटकर की, लेकिन वो पूरी कर दी उन्होंने अपने बल्लेबाजी में। ओवर पेच एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। दर्शकों में रुचांक स्ट्राइकर्स के जो रवि बनारस बैठे उनके सर के ऊपर से गेंद चलेगी। टोटल था लेकिन गेंदबाजी नहीं हुई, उतना अच्छा कोई मौका भी नहीं निकला कैच का। बहुत अच्छा शॉट इस बार, एक सुंदर ऑफ ड्राइव लॉन्ग अप पर गेंद को फील्ड करते थ्रो करते एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मालूम है मंजिल बहुत नजदीक है, कोई जल्दबाजी नहीं है, खेल अभी भी बाकी है। इस ओवर के बाद 2 ओवर का 94 रनों का टारगेट है और देखना होगा एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर में अगली गेंद लेकर। इस बार ऑफसाइड पर कवर पर फील्डर है मौजूद, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते दूसरी छोर पर दांत देने पड़ेगी सलील नाइक उर्फ मुन्ना को। उन्होंने भी बहुत अच्छी बल्लेबाजी की, जब जब मौका मिला तो बड़े शॉट भी लगाए। अब तक उनकी बल्लेबाजी में भी 3 चौके और 1 छक्का शामिल है उनके बल्लेबाजी में सलील नाइक के।
अच्छा शॉट, लंगा पर लंबी दौड़ रमेश अनुरलेकर, लेकिन आखिरकार गेंद की रफ्तार ज्यादा थी, टाइमिंग ताकत का मिलाप था और एक बार फिर से गेंद अच्छा शॉट, लंगा पर लंबी दौड़ रमेश अनुरलेकर, लेकिन आखिरकार का थोड़ा सा एकतरफी रहा मुकाबला, लग रहा था एक अच्छा टोटल है, एक अच्छा मैच होगा, लेकिन सफलता नहीं मिली। खास करके उम्मीद थी ज्यादा जो अमीर गडेकर या शुभम झा या रमेश अनुरलेकर, लेकिन वो विकेट चटकाने में असफल रहे। छोटी गेंद हुक्या इस बार फाइन लेग बाउंड्री पर, और इसी के साथ गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। मैच को समाप्त कर दिया ओपनिंग जोड़ी ने, एक शानदार जीत। लेकिन उसी के साथ हम जरूर थैंक यू कहेंगे जायंट फाइटर अगरवाड़ा क्रिकेट टीम, गोवर्धन दामाजी, आपकी पूरी टीम, आपकी टीम के ओनर, आपका बहुत बहुत थैंक यू, धन्यवाद। इस पेडने प्रीमियर लीग में एक छोटा सा ब्रेक होगा और तब तक एक बार फिर से अगला मैच जो होगा वो होगा सत्यादेवी फ्रेंड सर्कल, और उन्हीं के साथ मुकाबला होगा गणपति वॉरियर्स वजरी क्रिकेट टीम का। लेकिन उससे पहले हमारे स्कोरर धीरज के साथ चर्चा होगी मैन ऑफ द मैच के लिए। बिल्कुल बस वही नाम होगा जिन्होंने 62 रन बनाए बल्लेबाजी में, गेंदबाजी में सफलता जरूर नहीं रही, लेकिन बल्लेबाजी में बिल्कुल एक नॉट आउट अभिजीत बल्लेबाजी की 62 रनों की वो रजत कुडालकर मैन ऑफ द मैच। आप यूट्यूब पर जो ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावर मोठा फटका आपल्याला बघायला मिळालाय। स्लॉट मध्ये आलेला चेंडूला प्लॉट, पुन्हा एकदा बॅक टू द बॉल, रेक नेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू गती परिवर्तन, सुंदर फटका, जागा बनवले पॉइंट। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका गॅप मध्ये घेऊन काढला, स्विजिटचा फटका, स्विजिट मैदानावर काम करून गेलाय क्षेत्ररक्षक। ओवर पेच एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग, छोटे गेंद इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग पर, और छोटी गेंद इस बार बहुत जल्दी पिक किया, पुल कैच बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फुल टॉस गेंद बाहरी किनारा थर्ड मैन पर, फील्डर को बीट, अच्छा शॉट गेंद हवा में लॉन्गा बाउंड्री पर, लेकिन कोई मौका नहीं थे, जोरदार तालियां। अच्छा शॉट, लंगा पर लंबी दौड़ रमेश अनुरलेकर, लेकिन आखिर दोस्त नीलेश पारसेकर, जिनका अभी स्वागत कमेंट्री बॉक्स में से। आइए नेताजी, आप ही के हाथों से मैन ऑफ द मैच ट्रॉफी दी जाएगी और एक छोटा सा ब्रेक होगा जो सिर्फ